नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे पुण्यातली, कारण एक अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। पुण्यातली मृत्यूदर वाढतोय कोरोनामुळे आणि त्याचबरोबर रुग्णांचं प्रमाणही वाढतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बातमी खूप महत्त्वाची आहे। गेल्या 3 दिवसात पुण्यातल्या बाधित रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या गुणोत्तरामध्ये घट झाल्याचं सांगितलं जातंय। मृत्यूचं प्रमाण कमी करून रुग्ण बरं करण्यात वाढ होत असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे। पुढच्या 10 दिवसात आंतरराष्ट्रीय मृत्यू दरापर्यंत पुण्यातली आकडेवारी खाली येण्याचा आयुक्तांना विश्वास वाटतोय। आपल्याला माहिती आहे की मुंबईपेक्षा सुद्धा पुण्यामध्ये मृत्यू होण्याचा कोरोनामुळे दर खूप जास्त होता आणि त्यामुळेच खूप काळजी वाटत होती, कारण की पुण्यामध्ये एकदा जर दवाखान्यात गेला तर तो कोरोनाचा रुग्ण बरा होऊन परत येत नाही, अशा देखील आता चर्चा सुरू झाली होती। त्यातच रुग्णांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत होती। फक्त पुणे शहरातच नाही तर आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा रुग्णसंख्या वेगाने वाढत होती। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता बाधित रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या गुणोत्तरात घट झाल्याची महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे। वैभव, खूप महत्त्वाची ही माहिती आहे, कारण बाधित रुग्ण म्हणजे मृत्यू असं एक समीकरण पुण्यामध्ये झालेलं दिसत होतं गेल्या काही दिवसांपासून। अशा वेळेला ही पुढे आलेली माहिती खूप महत्त्वाची आहे। काय काय याबद्दलचे आणखी डिटेल्स आहेत? केतकी, एक दिवस असा आलेला होता की जगभरातल्या सगळ्यात जास्त मृत्यूदराची ठिकाणं जी आहेत त्याच्यामध्ये पुण्याचा क्रमांक हा सगळ्यात वरचा होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्वाधिक मृत्यू जे आहेत ते पुण्यामध्ये होत आहेत कोरोनाबाधितांचा असा निष्कर्ष येत होता। ससून रुग्णालयामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू झालेले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या 3 दिवसामध्ये एक सुखद आणि महत्त्वाचे आनंददायक खरं तर अपडेट येते, ज्याच्यामध्ये रुग्णसंख्या आणि मृत्यूदर जो आहे ज्यांच्यातलं प्रमाण जे आहे गुणोत्तराचं ते आता व्यस्त होत आहे। मृत्यूदर जो आहे तो खाली उतरतोय। पुढच्या 10 दिवसांमध्ये साधारणपणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती वैभव, मी तुला थांबवतेय कारण आपल्या सोबत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड आपल्या सोबत स्वतः आहेत फोनवरून। सर, खूप एक महत्त्वाची माहिती, खूप आनंदाची बातमी पुणेकरांना आणि संपूर्ण राज्यासाठी तुम्ही ही दिलेली आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून खूप टेन्शनचं वातावरण असेल, त्या पार्श्वभूमीवर ही खूप महत्त्वाचं आहे। याबद्दल काय अधिक सविस्तर सांगाल? आपण असं पाहत होतो की सुरुवातीला म्हणजे 12 दिवसापूर्वी हा पॉझिटिव्ह रुग्णांशी मृत्यूचं जे प्रमाण आहे ते 14.5% पर्यंत पोहोचलं होतं। त्याच्यापूर्वी म्हणजे विशेषतः दिल्लीतून जे लोक आले त्यापूर्वी आमचा मृत्यूचा दर अतिशय कमी होता, म्हणजे हार्डली 1 मृत्यू झाला होता फक्त पुण्यामध्ये। नंतरच्या काळामध्ये दाट लोकवस्तीमध्ये हा कोरोना पसरत गेल्यामुळे नंबर हा वाढत गेला आणि 14.5% पर्यंत आपण पोहोचलो होतो। गेल्या काही दिवसात आम्ही लॉकडाऊनच्या नंतर आम्ही काही भाग सील केला की जिथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे आणि अशा दाट लोकवस्तीमध्ये सुमारे 7.5 लाख लोकसंख्येपर्यंत आम्ही घरोघरी जाऊन पोहोचलो आणि प्रत्येक व्यक्तीची लक्षणं शोधून आम्ही 400 लोकांचं टेस्ट करून घेतल्या। त्याचा फायदा असा झाला आहे की आता पॉझिटिव्ह रुग्ण जरी वाढत असले तरी मृत्यू दर झपाट्याने खाली येत आहे। तो आता 14.5% वरून 6.5% पर्यंत आज रोजी आला आहे। सर, यासाठी खूप अगदी वेगळे प्रयत्न करावे लागले असतील, कारण एकीकडे रुग्णसंख्या वाढतीये आणि दुसरीकडे मृत्यूचं प्रमाण सुद्धा खूप होतं। काय विशेष उपाययोजना यासाठी महापालिकेकडून करण्यात आल्या होत्या? वेगळी पथकं स्थापन करण्यात आली होती का? आम्ही 950 पथकं केली होती, जवळजवळ 3000 स्टाफ त्याच्यामध्ये होता। तर प्रत्येकाने घरोघरी जाऊन हिवतापाची लक्षणं दिसणारे कोण लोक आहे, ज्यांना ताप येतो असं कोण आहे, घशाचा त्रास होतो असं कोण आहे, आणि सगळे बाजूला काढले आणि आमच्या कोविड सेंटरला आणले। तिथे त्यांचे स्वॅब घेण्यात आले। त्यांना 1 दिवस आपण स्वॅबचं रिपोर्ट येईपर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ठेवलं आयसोलेशन मध्ये आणि त्याचे रिझल्ट आता दिसायला लागले आहेत आणि सगळ्यांना सुखद सांगावा म्हणता येईल अशी गोष्ट घडत आहे की मृत्यू दर झपाट्याने खाली येत आहे। अगदी अगदी खरं आहे, खरोखरच दिलासा देणारी ही बातमी आहे। पण सर, आणखी एक अगदी छोटासा प्रश्न आहे की रुग्णसंख्या वाढण्यामागे पुणेकर कोणतेही नियम न पाळता रस्त्यावर उतरतायत हे देखील आहे आणि त्यासाठी आणखी कडक उपाययोजना करण्याचा विचार आहे? आपण ज्या एरियामध्ये जास्त रुग्ण सापडतात तिथे कडक उपाययोजना करतोय, पण तसं करत असताना जो बाहेरचा भाग आहे जो बऱ्यापैकी सेफ आहे, जिथे रुग्ण आढळलेले नाही, त्यांना सवलती देणं जी शासनाची अपेक्षा आहे, इंडस्ट्री सुरू करणं, कृषी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणं, हे दोन्ही एकाच वेळी आम्हाला ही कसरत करावी लागणार आहे।
धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघतोय शेखर गायकवाड महापालिकेचे आयुक्त आपल्यासोबत होते आणि एकेकाळी सगळ्यात जास्त मृत्यूदर असलेलं शहर होतं, पण आता मात्र हे गुणोत्तराचं प्रमाण म्हणजे बाधित रुग्णसंख्या आणि मृत्यूदर याचं प्रमाण कमी आणण्यात यश आलेलं आहे. कोरोना संदर्भातलीच आणखी एक दिलासादायक बातमी आहे, कारण गेल्या 5 दिवसांपासून देशभरात कोरोनावर मात करण्याचं प्रमाण देशात वाढलेलं आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांचं आजचं प्रमाण देशभरातलं हे 13.85% पोहोचलंय. मंगळवारी हे प्रमाण होतं 9.99%, पण गेल्या 4 दिवसांपासून हे प्रमाण वाढतं होतं. अर्थातच चिंतेची बाब होती. आता मात्र हे प्रमाण कमी झालेलं आहे. खूप मोठी दिलासा देणारी ही बातमी आहे. ही गुरुवारी टक्केवारी 12.2% होती आणि शुक्रवारी ही टक्केवारी होती 13.6%. तर आज कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण आहे 13.85%. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय अधिक माहिती देशील, कारण खरोखर दिलासा देणारी ही खूप मोठी बातमी आहे. अत्यंत दिलासा देणारी अत्यंत महत्वाची बातमी आहे की जी गेल्या 5 दिवसांमध्ये जर बघितलं आपण ही टक्केवारी जी आहे यात कमी होत आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं साधारणतः 10% असलेली टक्केवारी होती ती आता 14% पोहोचलेली आहे. आणि कुठेतरी रुग्ण संख्या जी आहे ती बरे होण्याची ती टक्केवारी वाढलेली आहे. ही अतिशय दिलासादायक बाब आहे, कारण की देशभरात जर बघितलं आपण तर जवळपास 13,000चा टप्पा आपण पार केलेला आहे रुग्णसंख्येच्या. आणि अशा तुलनेमध्ये जर जवळपास 14% रुग्ण जर बरे होत असेल ते अत्यंत महत्वाचं आहे की कुठेतरी सरकारचे प्रयत्न, राज्य सरकारचे प्रयत्न, केंद्र सरकारचे प्रयत्न, सोबतच आरोग्य दूत आणि सोबतच डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता सेवक, पोलीस या सगळ्यांचे जे परिश्रम आहे हे कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याचमुळे तितकी असं म्हणावं लागेल अतिशय सकारात्मक बातमी आहे. खरंय. धन्यवाद प्रशांत. आणि फक्त कोण्या एकाचं हे यश नाहीये, तर अगदी सफाई कर्मचाऱ्यांपासून ते पोलीस, आरोग्यसेवक, डॉक्टर आणि प्रत्येक व्यक्ती देशातली यासाठीच लढतीये की या कोरोनाच्या युद्धात कोरोनाला आपल्याला हरवायचं आहे. यंदा राज्यात काय परिस्थिती आहे बघूयात. राज्यात शुक्रवारी कोरोनाग्रस्तांची संख्या होती 118, ती वाढलेली होती. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे 3,320. शुक्रवारी 31 रुग्णांना घरी सोडण्यात आलंय आणि आतापर्यंत राज्यभरात 331 रुग्ण बरे झालेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्य शासनाने आज लॉकडाऊन संदर्भात एक नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली आहे आणि यात अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून काही गोष्टी सुरू करता येतील असं यामध्ये म्हटलंय. उदाहरणार्थ मनरेगा अंतर्गत कामं करण्याचा समावेश या अधिसूचनेत करण्यात आलाय. राज्य शासकीय कार्यालयांमध्ये 10% अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुद्धा अनिवार्य करण्यात आली आहे. आणि याच अनुषंगाने मंत्रालयातले कर्मचारी सुद्धा आता मंत्रालयात येऊन काम करणार आहेत. यासाठी राज्य सरकार काही विशेष सोयी करणार आहेत. मंत्रालय आणि इतर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीची विशेष सेवा पुरवली जाईल. पालघर, ठाणे आणि पनवेल डेपोच्या मंत्रालयापर्यंत विशेष सेवांची व्यवस्था केली जाणार आहे. बसच्या रोज 50 फेऱ्या होतील. या बसेस ज्या आहेत त्या पालघर, बदलापूर, आसनगाव, शहापूर, वसई, नालासोपारा, मीरा रोड अशा अनेक उपनगरातून धावणार आहेत. कोणकोणत्या गोष्टींना सूट देण्यात आलेली आहे नवीन अधिसूचनेमध्ये ते आपण बघूयात. सागरी तसंच स्थानिक मासेमारी, मत्स्य उत्पादन व्यवसायाला सूट देण्यात आलेली आहे. चहा, कॉफी, रबर, बांबू, नारळ, सुपारी, कोकोआ, काजू आणि मसाले यांच्या वृक्षारोपणाची कामं यामध्ये करता येतील. त्याचप्रमाणे पोल्ट्री फार्म, हॅचरीज चालवता येतील. मनरेगाचं काम मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळून सुरू करता येईल. गोशाळा, प्राण्यांची शेल्टर होम यांचं सुद्धा काम सुरू राहील. मनरेगाचं काम सोशल डिस्टन्सिंग पाळून सुरू होईल. इलेक्ट्रॉनिक मीडिया, DTH केबल सर्व्हिस आणि IT सेवा सुरू होतील. डेटा कॉल सेंटर कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू होतील. ग्रामपंचायत स्तरावरील सरकार मान्य सेवा सुविधा केंद्र सुरू होतील. ई-कॉमर्स कंपनी आणि कुरिअर सर्व्हिसेस सुद्धा सुरू राहणार. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत 3 मे पर्यंत वाढवली आहे. रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव यासारखे जाहीर कार्यक्रम आणि अन्य जाहीर कार्यक्रमांसारखे बहुतांश व्यवहार मात्र यापुढे सुद्धा बंदच राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचं काटेकोर पालन यापुढेही सुरू राहील. त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची मशागतीची कामं वेळेवर सुरू व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोना संदर्भातली मार्गदर्शक नियमावली आणि आदेशांचं काटेकोर पालन करण्याच्या
अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आलेली आहे। सोमवारी म्हणजे 20 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। नागपूरमधली बातमी आहे। नागपूरमध्ये आणखी 4 कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत। आपल्याला माहिती आहे सकाळी एका रुग्णाची भर पडली होती। आता सतरंजीपुरा भागात मृत्यू झालेल्या 68 वर्षांच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले 3 रुग्ण आणि मोमिनपुरा भागातला एक जण कोरोना बाधित झाल्याचं स्पष्ट झालं। यात एक 23 वर्षांच्या तरुणीचा सुद्धा समावेश आहे। या 4ही जणांना आमदार निवासामध्ये क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेलं होतं। सतरंजीपुरा आणि मोमिनपुरा याच भागात सगळ्यात जास्त रुग्ण नागपूरमध्ये सापडत आहेत आणि या ठिकाणी एका व्यक्तीचा सतरंजीपुरातला मृत्यू झाला होता। त्याच्या संपर्कात आलेल्या या तिघांना सुद्धा कोरोनाची लागण झालेली दिसते। त्यामुळे आता नागपूरमध्ये कोरोना बाधितांची संख्या 63 झालेली आहे। आतापर्यंत 12 जणांचा कोरोनातून ते मुक्त झालेले आहेत, बरे झालेत आणि घरी गेलेत, तर एकाचा मृत्यू झालाय। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? याच भागातून सगळ्यात जास्त रुग्ण सापडत आहेत। याच भागातून सर्व रुग्ण सापडत आहे, बरोबर आहे। नागपुरात आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढलेली आहे। हे सतरंजीपुरा भागातील ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता 68 वर्षीय, त्याच्याच संपर्कात आलेले हे पॉझिटिव्ह रुग्ण आहे। तर एक मोमिनपुरा भागातील रुग्ण आहे आणि यामध्ये एक 23 वर्षाच्या महिलेचाही समावेश आहे। 4ही जणांना आमदार निवासमध्ये क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे। नागपुरात आता कोरोना रुग्णांची संख्या 63 वर गेलेली आहे। यामध्ये 12 जण कोरोना मुक्त झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झालेला आहे आणि कालच एक 30 वर्षीय युवक पुन्हा पॉझिटिव्ह आलेला होता। धन्यवाद या माहितीबद्दल प्रशांत। या सगळ्या घडामोडींवर तुम्ही लक्ष ठेवून राहा, आपण वेळोवेळी अपडेट्स घेणारच आहोत आणि काय नेमकं घडते नागपूरमध्ये उपराजधानीमध्ये ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पुढची बातमी आहे नंदुरबारची, कारण नंदुरबार आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये होतं, पण नंदुरबारमध्ये आता पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळलाय। कोरोनाचा हा रुग्ण राहत असलेला परिसर 1 किलोमीटरपर्यंत सील करण्यात आलाय आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांनी। नंदुरबार जिल्ह्यात अखेर कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आता प्रशासन सतर्क झाले आहे। मालेगाववरून परतलेल्या या रुग्णाला कोरोना पॉझिटिव्हचा काल संध्याकाळी अहवाल आला आणि त्यानंतरच जिल्हाधिकारी यांनी या संपूर्ण वॉर्ड क्रमांक नंदुरबार शहरातल्या 10 मध्ये हा सगळा रुग्ण राहतो। हा सगळा परिसर सील केलेला आहे आणि या ठिकाणी अशा कोण्याकोण्यांवरती पोलिसांचा खडा पहारा दिला जात आहे। हा सगळा परिसर काल रात्री सील केल्यापासून आरोग्य विभागाचे जे काही कर्मचारी आहे त्यांनी रात्रभर या ठिकाणी या सगळ्या परिसरात फवारणी केलेली आहे आणि सर्व परिसर या ठिकाणी स्वच्छ करण्याचं काम किंवा निर्जंतुकीकरण करण्याचं काम या नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून केलं जात आहे। विशेष बाब म्हणजे पुढचे 3 दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर हे कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश केलेले आहेत। नंदुरबार शहरातली वैद्यकीय आरोग्य सेवा वगळता ज्या काही सेवा आहे, मग त्या दूध, भाजीपाला, किराणा माल असेल, त्या देखील कडकडीत बंद पाळण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे नागरिकांना सूचना केलेल्या आहेत की घरी राहा आणि सुरक्षित राहा, कारण की पहिला रुग्ण हा पॉझिटिव्ह आढळला आहे आणि त्याचे परिणाम किंवा त्याचा फैलाव होऊ नये यासाठी घरी राहणं हाच एक महत्त्वाचा उपाय आहे। त्यामुळे सर्वांना आव्हान असणार आहे की घरी राहा, सुरक्षित राहा। निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार। आणि यानंतर बातमी आहे भुसावळमधली। भुसावळ शहरातल्या मुख्य बाजारपेठेत बेकायदेशीरपणे भाजीपाल्याचा लिलाव सकाळी सुरू होता। या लिलाव सुरू असतानाच नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी इथे संयुक्तपणे धाड टाकली। त्यावेळी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला जप्त करण्यात आला। धाड पडल्यानंतर आडत व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांनी पळ काढला। कोणालाही अटक मात्र होऊ शकली नाही। तसंच हा जप्त करण्यात आलेला भाजीपाला शहरातल्या अधिकृत स्वयंसेवी संस्थांना देऊन त्यांच्यातर्फे गरजू व्यक्तींपर्यंत जेवणाची व्यवस्था पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी दिली आहे। मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यानंतर मुंबईत स्थायिक झालेले कोकणातले लोक वाटेल तो धोका पत्करून कोकणात आपल्या गावी परतताना दिसत आहेत। गुरुवारी मध्यरात्री अशाच प्रकारे मुंबईच्या जवळच्या दिवा परिसरातून जंगल मार्गे रत्नागिरीला जाणाऱ्या या 15 जणांना खेड पोलिसांनी पकडले। त्यामध्ये एका 7 वर्षांच्या मुलीचा सुद्धा समावेश आहे। 3 दिवस सतत चालल्यानं या मुलीचे पाय सुद्धा सुजले होते। हे सगळे जण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या तुंबाड आणि सवणस गावातले रहिवासी आहेत। व्यवसायानिमित्त अनेक वर्षांपासून ते दिवा इथे राहतात।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संचारबंदी आणि जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येते। जिल्ह्यात विनापरवानगी प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिलेत। त्यानुसार आतापर्यंत 55 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांची वाहनं सुद्धा जप्त करण्यात आली आहे। यापुढेही जिल्हाबंदीच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे। किशोर, काय अधिक माहिती मिळते, कारण कडक कारवाई आता करण्यात येते? की वाशिम जिल्ह्यातील जो एक रुग्ण होता तोही काल निगेटिव्ह आल्यामुळे वाशिम जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनकडे होत आहे। तरी यापुढे वाशिम जिल्ह्यामध्ये कुठलाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बाहेरगावून जे महानगरामधून चोरट्या मार्गाने लोक येत आहेत त्यांच्यावर जिल्हा प्रशासन कडक कारवाई करत आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये चोरट्या मार्गाने आलेल्या 55 जणांवर जिल्हा प्रशासनानं गुन्हे नोंद केले आहे। यानंतरही जर असे गुन्हे आढळले तर त्यांवर कडक कारवाई प्रशासन करणार आहे। इतकी धन्यवाद किशोर या माहितीबद्दल। आपला जिल्हा लवकरात लवकर आता ग्रीन झोनमध्येच राहावा यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। यानंतरची बातमी आहे राष्ट्रीय बातमी। राजकोटमध्ये 5 ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर जंगलेश्वर भागात पोलिसांनी फ्लॅग मार्च केला। जंगलेश्वर परिसरामध्ये पोलीस घोड्यांवरून पेट्रोलिंग करणार आहेत। तसंच शहरातल्या आजी नदी परिसर सुद्धा पोलिसांनी सील केलाय। नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी हा सगळा परिसर सील करण्यात आलाय। आणि जगभरात कोरोनाने कसा हाहाकार उडवलेला आहे, पण आत्ताची काय परिस्थिती आहे हे बघूयात थोडक्यात। चीनमधल्या वुहान शहरातल्या एका प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस बाहेर आला अशी जगभरात चर्चा आहे। वुहानची ती प्रयोगशाळा आता इंटेलिजन्स एजन्सीच्या निशाण्यावर आहे। जगभरात कोरोना व्हायरसमुळे 1.5 लाखापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय। या आजारामुळे अमेरिकेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे। ते एका विशिष्ट प्रकारच्या वटवाघुळाबद्दल बोलत आहेत, पण वटवाघुळाचं वास्तव्य त्या भागात नाही। वटवाघूळ तिथून 40 मैल दूर होतं असा दावा ट्रम्प यांनी केलाय। तर शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली। वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस बाहेर आला असं म्हटलं जातं, त्याची चौकशी होणार का असा प्रश्न त्यावेळेला विचारला गेला। आम्ही त्या दिशेने तपास करतोय। अनेक जण त्या अंगाने माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्व काही सुसंगत असल्यासारखं वाटतंय असं उत्तर ट्रम्प यांनी दिलंय। कोरोनाचं केंद्र असलेल्या चीनमधल्या वुहान शहरातल्या कोरोना मृतांचा आकडा चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने जाहीर केलाय। आधीच्या आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण 50% वाढले। वुहानमध्ये कोरोनामुळे 2579 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र नव्या आकडेवारीनुसार हा आता आकडा 3869 झालाय। आधीच्या आकडेवारीत 1290 मृतांची भर पडली आहे। नव्या अहवालानुसार वुहान शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचं प्रमाण 325% वाढल्याचं नमूद करण्यात आलंय। कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेलं शहर म्हणजे न्यूयॉर्क। न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 800 पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय, पण असं असताना सुद्धा तिथलं लॉकडाऊन उठवण्याची मागणी काही जणांकडून केली जाते। व्हर्जिनियामध्ये काही आंदोलक हातात शस्त्र घेऊन लॉकडाऊन विरोधी आंदोलनं त्यांनी केली। अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वेगानं होत असतानाच काही शहरातल्या काही भागांमधली बंदी उठवावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। स्थूल व्यक्तींची चिंता वाढवणारी ही बातमी आहे। स्थूल व्यक्तींना कोरोना व्हायरसपासून सावध राहण्याची गरज आहे। अमेरिकेतल्या एका अभ्यासानुसार स्थूल व्यक्तींसाठी कोरोना धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। स्थूल व्यक्तींनो, बारीक लक्ष द्या। कोरोना काळात घ्या जास्त काळजी। स्थूल व्यक्तींची प्रकृती वेगाने ढासळते। अमेरिकेतल्या संशोधनानं वाढवली चिंता। जगात हाहाकार माजवल्यानं त्यावर मात करण्यासाठी वेगवेगळी संशोधनं सुरू आहेत। कोरोनाची लागण होऊ नये किंवा त्यातून लवकर बरं होण्यासाठी अनेक रुग्णांच्या केस स्टडीजचा आधार घेतला जातोय। अमेरिकेत अशा स्टडी सुरू असताना स्थूल व्यक्तींबाबत धक्कादायक निष्कर्ष हाती आले। अमेरिकेत 8000 रुग्णांचा केस स्टडी केला गेला। कॅन्सर, हृदयरोग असणाऱ्यांच्या तुलनेत स्थूल असणाऱ्या कोरोनाग्रस्तांची प्रकृती वेगाने ढासळली। सामान्य रुग्णांच्या तुलनेत स्थूल रुग्णांचं प्रमाण दुप्पट होतं।
स्थूल रुग्णांना मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. 3600 रुग्णांमधल्या 30% रुग्णांची प्रकृती मोठ्या प्रमाणात ढासळली. हे सगळे रुग्ण स्थूल होते. स्थूल रुग्णांमध्ये संक्रमणाची भीती सगळ्यात जास्त असते. स्थूल व्यक्तींच्या शरीरात अतिरिक्त चरबी असल्यानं त्यांची प्रतिकार क्षमता कमी असते. परिणामी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर व्हेंटिलेटरची गरज पडते. स्थूलपणा, डायबिटीस, हृदयरोग यामुळे आयुष्य 12 वर्षांनी कमी होतं. अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूमागे स्थूलता हे एक मोठं कारण असल्याचं समोर आलंय. परिणामी अमेरिकेसमोर कोरोना सोबतच स्थूलता ही मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण कोरोनाचे जगभरातले सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.